राज्याचे भविष्य ज्या अंगणवाड्यांमध्ये घडायला हवे तिथे आज मृत्यूचे सावट घोंगावत आहे। सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातून एक अतिशय संतापजनक वास्तव समोर आलेलं आहे। भाड्याच्या घरात चालणाऱ्या अंगणवाड्या आज पडक्या अवस्थेत आहेत, तर काही ठिकाणी मात्र चक्क पत्र्याच्या शेडमध्ये चिमुकल्यांना बसवले जात आहे। प्रशासनाचे हे अंधेरनगरी कारभार नेमके कोणाच्या जीवावर बेतणार आहेत? पाहूयात आमचा हा विशेष रिपोर्ट। हे चित्र आहे सांगलीच्या तासगाव तालुक्यातील। इथे शाळा डिजिटल करण्याच्या गप्पा मारल्या जातात, पण वस्तुस्थिती काही वेगळीच आहे। अनेक अंगणवाड्यांना स्वतःची हक्काची इमारत नाही। वर्षानुवर्षे या अंगणवाड्या भाड्याच्या खोल्यांमध्ये चालवल्या जात आहेत, पण आता त्या खोल्यांच्या भिंतींना तडे गेलेले आहेत। छत कधीही कोसळू शकते अशा अवस्थेत दिसत आहे। तर दुसरीकडे उन्हाळ्यामध्ये लाही लाही होणारे ऊन आणि पावसाळ्यात गळणारे पाणी अशा परिस्थितीत ही 3 ते 6 वयोगटातील मुले पत्र्याच्या शेडखाली बसून शिक्षणाचे धडे गिरवत आहेत। प्रश्न हा पडतो की जिल्हा परिषद आणि महिला व बालविकास मंत्रालय नेमकी कसली वाट पाहत आहे? एखादी दुर्घटना घडल्यावरच प्रशासनाला जाग येणार आहे का? सध्या प्रश्न फक्त तासगावच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात साधारण 38,000 अंगणवाड्यांना स्वतःची इमारत नाही। कित्येक अंगणवाड्या झाडाखाली किंवा उघड्यावर भरतात। केंद्र सरकार पोषण 2.0च्या गप्पा मारते, पण जमिनीवर साधे स्वच्छ पाणी आणि सुरक्षित छत ही मुलांना मिळत नाही। सरकार दरवर्षी कोट्यावधींचा निधी मंजूर करते, पण हा पैसा जातो कुठं? कंत्राटदारांचे खिसे भरण्यात की भ्रष्टाचाराच्या फायलींमध्ये? लहान मुले ही देशाची नागरिक आहेत, केवळ वोट बँक नाहीत। तासगावच्या पालकांमध्ये आज प्रचंड भीतीचे वातावरण आहे। आपल्या मुलाला अंगणवाडीत पाठवायचे की मृत्यूच्या दाढेत असा सवालसुद्धा ते सध्या विचारत आहेत। लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन या शाळांना हक्काची आणि सुरक्षित इमारत द्यावी, हीच आमची या व्हिडिओच्या माध्यमातून मागणी आहे। अन्यथा या चिमुकल्यांच्या जीवाशी होणाऱ्या खेळाला जनता माफ करणार नाही। नवमहाराष्ट्र टाइम्ससाठी उमेश भंडारेसह दीपाली भंडारे, तासगाव।